हॅलो सगळ्यांना नमस्कार। व्हिडिओ थोडासा लेट होतोय कारण आज रक्षाबंधन दिवसभरामध्ये अनेक बहिणींनी राख्या बांधल्या। हे काय हात गच्च भरलाय आणि ऍक्च्युअली आता ताईकडे चाललोय आणि उशीर तर झालेला आहेच, परंतु तरी सुद्धा जाणं मस्ट आहे। बाकी कुठले दिवस ताईकडे नाही गेलो एखाद्या वेळेला तरी चालेल, पण या दिवशी जाणं आवश्यक आहे। आणि एकटा नाही चाललोय, नेहमीप्रमाणे ऑल पीपल फ्रॉम फॅमिली। हे बघा, हा आमचा टायगर स्पायडरमॅन ध्रुव, सोबत प्रेरणा, पाठीमागे क्षितिज आणि आई। नेहमीप्रमाणे आमचा प्रवास चालू झालेला आहे। थोड्याच वेळामध्ये आता आम्ही ताईकडे जाऊन पोहोचणार आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सुरुवातीला म्हणालो अनेक बहिणींनी राख्या बांधल्या, आता ताईकडे हे काय भानगड आहे? आता ऍक्च्युअली माझं कामाचं ठिकाण लातूर आहे आणि मग कर्मभूमी सध्या लातूर असल्या कारणामुळे त्या ठिकाणी पण ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत, त्यामुळे तिथेही राख्या बांधण्यात आल्या। आणि आता ऍक्च्युअली धाराशिवला ताईकडे जातोय आणि ताईकडे जात असताना आई सोबत नाही म्हणजे काय गोष्ट झाली का? तर आईलाही घेतलोय सोबत। आई पाठीमागे आहे, सॉरी पुन्हा माफी मागतो, आई पाठीमागे आहे, कारण ध्रुव त्याची सीट रिझर्व असते समोर डाव्या बाजूला, तो बसतो म्हणजे बसतो, त्याला काही चॅलेंजेस नाही। ध्रुव बरोबर आहे का? काय म्हणतोय ध्रुव? मी बरोबर आहे ना? हो ना? सांग सगळ्यांना हाय कर। चाललोय म्हणा आतूकडे, हा राखी बांधायला। ओके 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 ओके। क्षितिज आहे का झोपलाय? ओहो, आई 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 काय म्हणते? आई बघा, बोला आईला। आई हाय कर, हाय कर आई, हाय कर। ताईकडे चाललोय आई, कसं वाटतंय तुला? आहे जरा 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 जवळ घ्या, आईच्या जवळ घ्या। आई पहिल्यांदा सॉरी उशीर झालाय जायला, पण जायचं म्हणजे जायचं, त्यात काय वाद नाही। सांग तुला कसं वाटतंय? बरं वाटतंय? थोडं जास्त बोलत जाय की आमचे लोक तुला म्हणजे ऐकायचं असतंय त्यांना, तू काय बोलत नाही। हा बोल बोल बोल, काय चाललोय काय नाही? आज रक्षाबंधन आहे, सगळा दिवस बिझी गेला। आईला पण तिचे भाऊ मिळाले म्हणजे माझे मामा हा घरी आले होते राखी बांधायला। वा, फार छान दिवस गेला, दिवस अख्खा एकदम। आणि आता शेवट पण नंबर 1 होणार, ताईकडे जाऊन राखी बांधायची आहे, त्यामुळं त्याच्यात काही वादच नाही। क्षितिज बोलला असता आपल्याला, परंतु काय तो झोपलाय, आता झोपलेला असल्यामुळे तो काय बोलू शकत नाही। प्रेरणा काय सांगायचं तुला? नाही सांगत जा, असं गप्प बसत जाऊ नको हा। तर आता प्रेरणाचं पण अडचण झाली, तिचा भाऊ बेंगलोरला आहे। हा, तिचा भाऊ बेंगलोरला असल्यामुळे तिची पण काही म्हणजे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आज काही व्यवस्थित झालेला नाही। काय म्हणतेस मग? हा अरे बोलतीस, बोलावंच लागतंय, मग काय सांगायला काय? 2 गोष्टी सांगायच्या ना आमच्या लोकांना। आमचे तिकडे सबस्क्रायबर्स तिकडे वाट बघत बसतात, प्रेरणा मॅडमला बोलायचं असतंय त्यांना। ध्रुव, स्पायडरमॅन, मम्मीला बोलायला सांग। नाही बोल, मम्मी म्हणाव। काय प्रेरणा, आपण दरवर्षी जातो ताईकडं, त्याबद्दल तुला काय म्हणणं? काही तक्रार? हा, सध्या बायका लोकांची जास्त तक्रार असते हो, पण काय आमच्याकडे काही तक्रार नाही सध्या तरी, भविष्यात पण असणार नाही अशी अपेक्षा आहे। तर असो, हा तसं सकाळपासून तिनंच पिछा केलेला होता, कधी निघायचंय कधी निघायचंय। गाव सारता सारता रात्र झाली आणि माझा नाविलाज झाला। सो एनिवे, उशिरा का होईना आम्ही जातोय। तुम्हाला सगळ्यांना या रक्षाबंधनाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा।
सर्व बहिणींना, भावांना, सगळ्यांना शुभेच्छा. भावा बहिणींमध्ये प्रेमाचं नातं अतूट राहावं एवढीच या प्रसंगी अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. ड्रायव्हिंग चालू आहे आणि पुढचा प्रवास लवकरच कंप्लीट पण होणार आहे. सो एनिवे, पुनश्च एकदा सगळ्यांना या अतिशय चांगल्या या सणाच्या, रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये कधीतरी. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. बाय करा. बाय. अरे दाखवा रे बाबा. बाय कर, बाय कर.